नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 14 मे आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला. मित्रांनो, आवक बघू शकतो तुम्ही, आवक अजून कमी, आज 500-600 मध्ये आवक आहे आज फक्त. तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून उद्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये. मित्रांनो, राहिली गोष्ट नाफेड मार्केटची, अजून काहीच कळलं नाही का कधी चालू होणार आहे. आणि बाकीच्या व्हिडिओमध्ये त्यांनी टाकेलं होतं टायटल का बाबा नाफेड मार्केटबद्दल माहिती, तर त्याच्यात तसं काहीच सांगेल नाही. मी सांगतो तुम्हाला, अजून काहीच कळेल नाही का नाफेड मार्केट कधी चालू होणार आहे. आणि ते कधी चालू होईल ते जर कळलं तर मी तुम्हाला तसंच लगेच अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये देऊन टाकेल. तर सबस्क्राईब करून घ्या आणि इन्स्टाला फॉलो करून घ्या. मित्रांनो, लाईक करा, व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी घ्या. सगळ्यांचा बाजारभाव सांगेल तेवढे शेवटपर्यंत बघा. चला भाव बघूया. तर मित्रांनो, पहिली लाईन आलोय, लिलाव चालू झालाय. बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 995 जायले. कलर आहे, क्वालिटी आहे. 975 रुपीज, सॉरी 995 रुपीज. कुठला आहे कांदा? दावचवाडीचा कांदा आहे. आणि याचं बी कोणतं होतं? येल्लोरचं बियाणं आहे. ठीक आहे, पुढं बघू. गोल्टी आहे. काय भाव गेला दादा? हां, 351. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. 351, 351 रुपीज. कुठले दादा? बेड. ठीक आहे, पुढं बघू. काय भाव गेला? 350 रुपये. 350, 350 रुपीज. काय भाव गेला? 360. खाद आहे ना? अच्छा, ठीक आहे. 360 रुपये, 360 रुपीज. कुठले? जोपूळ. गोल्टीचे, पण मग ती थोडी वल्ली झाली मित्रांनो. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 1000 रुपये, 1000 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळगाव. ठीक आहे, पिंपळगावचा कांदा आहे. आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे, पुढं बघू. बघू शकतो गोल्टी आहे. किती गेली? 340, 340 रुपीज. आणि कुठला आहे कांदा? तुमसाडी. ठीक आहे, पुढं बघू. इकडे कोण आहे? काय भाव गेलं? 900, 900 रुपीज. बघू शकतो 900 रुपये. कुठला आहे कांदा? आंबावरखेडा. ठीक आहे, बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं प्रशांतचं बियाणं आहे. ठीक आहे, आंबावरखेडा. हे काय भाव गेलं काका? 940, 940 रुपीज. कुठले? कोळशी. ठीक आहे. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 1300 रुपये. किती? 1299, 1299 रुपीज. लगभग 1300 रुपये जायले. कुठला कांदा? साकूर. आणि बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे, ओके. पुढं बघू. काय भाव गेलं? 611, 611 रुपीज. कुठला आहे कांदा? हां, ठीक आहे. काय भाव गेला दादा? 651. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. 651, 651 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळनेर. ठीक आहे, पुढं बघू. काय भाव गेला? किती? 611, 611 रुपये झाले. 611 रुपीज. कुठला आहे कांदा? गोरठाण. आणि बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे, ठीक आहे, कोई बात. पुढं बघू. काय भाव गेला? 1000 रुपये, 1000 रुपीज. कुठला आहे कांदा? दिंडोरी. आणि याचं बियाणं कोणतं होतं? येल्लोरचं बियाणं आहे. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 1011, 1011 रुपीज. कुठला आहे कांदा? ठीक आहे. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ओके, पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 1000 रुपये, 1000 रुपीज. कुठला आहे कांदा? वावी ठुशी. आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे, वावी ठुशी. ठीक आहे. काय भाव गेलं? 1300 रुपये, 1300 रुपीज. 1300 रुपये. कुठला आहे कांदा? पिंपळगाव धूम. आणि बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे, पिंपळगाव धूम. ठीक आहे, पुढं बघू. आणि बियाणं कोणतं होतं आता याचं? प्रशांत ना? चव्हाणचं बियाणं आहे. ठीक आहे.
आणि हे काय भाव गेलं? 1260. 1260 रुपये. 1260 रुपीज. 1260 रुपये. कुठला आहे कांदा? पिंपळगाव धूम. पिंपळगाव धूम. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? काय नाही आयडिया. कधी काढला कांदा? प्रशांतचं बियाणं आहे. आणि कधी काढलाय कांदा? 15-20 दिवस झाले. 15-20 दिवस झाले. ठीक आहे, पुढं बघू. काय भाव गेलं? 1100 रुपये. 1100 रुपीज. 1100 रुपये. कुठला आहे कांदा? पिंपळगाव धूम. पिंपळगाव धूम. आणि याचं बियाणं कोणतं होतं? चव्हाण. ठीक आहे, पुढं बघू. काय भाव गेले? 1200 रुपये. 1200 रुपीज. 1200. कुठला आहे कांदा? दळवाडी. आणि बियाणं कोणतं होतं याचं? पुन्हा सुंगी होतं. दळवाडी. ठीक आहे. हे काय भाव गेलं? 900 रुपये. 900 रुपीज. कुठले? पिंपरखेड. आणि बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे. ठीक आहे, पुढं बघू. बघ शकून क्वालिटी. काय भाव गेलं? 1311. 1311 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळगाव धूम. 1311 रुपये. आणि याचं बियाणं कोणतं होतं दादा? येल्लोरचं बियाणं आहे ना. ठीक आहे. काही स्टॉक केलाय का? किती? थोडा. 50 क्विंटल आहे. ठीक आहे. कधी काढलाय कांदा? 1 महिना झाला ना. ठीक आहे, पुढं बघ. काय भाव गेलं? 1225. 1225 रुपीज. कुठला आहे कांदा? वलखेड. आणि याचं बियाणं कोणतं तो? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे, पुढं बघू. हे काय भाव गेलं? 970. 970 रुपीज. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. 970. कुठला कांदा आहे? वडाळी नजीक. बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे, ठीक आहे, पुढं बघू. इडं कोण आहे? काय भाव गेलं? 1240 रुपये. 1240 रुपीज. 1240 रुपये. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. कुठला कांदा? लोखंडेवाडी. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे, लोखंडेवाडी. पुढं बघू. काय भाव गेलं? 1100 रुपये. 1100 रुपीज. 1100. कुठला कांदा? लोखंडेवाडी. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसाद. कधी काढलाय कांदा? 15-20 दिवस झाले. ठीक आहे, पुढं बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1100 रुपये. 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? दावचवाडी. 1100 रुपये जायले. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे, पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1100 रुपये. 1100 रुपये जायले. 1100 रुपीज. कुठला आहे कांदा दादा? सय्यद पिंपरी. सय्यद पिंपरीचा कांदा आहे. 1100 रुपये. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. इकडं कोण आहे? तिकडं कोण आहे? काय भाव गेलं ते? 1125 रुपये जायले. 1125 रुपीज. कुठला आहे कांदा? कांदळस. अच्छा. आणि बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे, घरगुती बियाणं आहे. पुढं बघू. काय भाव गेलो? 726 जायले. बघू शकतो तुम्ही. 726. 726 रुपीज. 726. कुठले? मालसाना. ठीक आहे, पुढं बघू. हे कोणच आहे? पिंपळगाव कांदा मार्केट. हे काय भाव गेलंय? 926 जाईल. क्वालिटी बघू शकतो तुम्ही. 926 रुपीज. ताराबागचं आहे ना. ताराबागचं माल आहे. ठीक आहे, लाईन संपली. दुसऱ्या लाईनला जाऊ आता. तर दुसऱ्या लाईनला आलो आपण. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? काय भाव गेलं? 990. 990 जायले. 990 रुपीज. कुठला आहे कांदा? कोणती? लोणवाडी. अच्छा, लोणवाडी. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे. लोणवाडीचा कांदा आहे. ठीक आहे, पुढं बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1199. 1199 रुपीज. लगभग 1200 रुपये झाले. कुठला आहे कांदा? जोपूळ. 1200 रुपये. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे. ठीक, पुढं बघू. काय भाव गेलं? 975 रुपये. बघू शकतो 975. 975 रुपीज. कुठला आहे कांदा? जांभूळपेठ. हे असं कलर डाऊन कावर चालू आहे?
अच्छा ठीक आहे. काय बियाण्याचा फॉल्ट होता का? अच्छा. काय भाव गेला दादा? बघ सर तुम्ही 652 रुपये जायले 652 रुपीज. ठीक आहे. कुठले? निजामपूर साईड. निजामपूर. ओके. काय भाव गेलं? 1050 1050 रुपीज. कुठला आहे कांदा? रत्नागड सिंदवड. आणि बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे ना. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 999 1000 रुपये जायले 1000 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळनेर. आणि याचं बियाणं कोणतं होतं काका? ठीक आहे. पिंपळनेरचा कांदा आहे. ओके. पुढं बघू. काय भाव गेलं? 978 रुपये. 978 978 रुपीज. कुठला कांदा? माळीवाडा. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलो? 1209 रुपये 1209 रुपीज. कुठला कांदा? ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1002 16 1016 रुपीज. 1016. कुठला कांदा? साकपुऱ्याचा कांदा आहे. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 721 रुपया 721 रुपीज. कुठला कांदा? वारसा. ठीक आहे. काय भाव गेलं काका? 1240 रुपये 1240 1240 रुपीज. 1240. कुठला कांदा? वनसगाव. बी कोणतं होतं त्याचं? ठीक आहे. वनसगावचा कांदा. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 1000 रुपये 1000 रुपीज. कुठला कांदा? अच्छा कसबे सुकेना. आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 830 830 रुपीज. कुठला कांदा? पिंपळणारी. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 1050 1050 रुपीज. कुठला कांदा? जानोरी. ठीक आहे. 1050. पुढं बघू.